सोलापुरामध्ये अपघातांच्या सत्रानंतर आता खुनाचं सत्र खऱ्या अर्थाने एक मोठा रंग घेत एका पतीनं स्वतःच्या पत्नीचा घरगुती वादावरून खून केलाय आणि खून करून तो स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झालाय। आणि ही व्यक्ती दुसरी कोणी नाहीये तर खरं तर ही व्यक्ती न्याय देणारी व्यक्ती आहे। म्हणजे वकील क्षेत्रातली ही व्यक्ती असताना सुद्धा या व्यक्तीच्या हातून असं कृत्य का घडलं असावं असा प्रश्न मात्र यानंतर आता उपस्थित होतोय। सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल झाला। पती वकील असल्याची माहिती मिळत आहे। सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। वसंत विहार स्वराज्य विहार ब्रिज जवळ राहणाऱ्या प्रशांत रवींद्र राजहंस वय 44 यांनी आपली पत्नी भाग्यश्री प्रशांत राजहंस वय 34 यांचा चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली। ही घटना काल सकाळी 11:15च्या सुमारास उघडकीस आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत राजहंस यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांच्याकडे स्वतःहून हजर होऊन आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती दिली। त्यांनी सांगितले की पत्नी भाग्यश्री यांच्याशी भांडण झाल्याने त्यांनी चाकूने तिच्या गळ्यावर वार केले। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता भाग्यश्री या जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळल्या। त्यांना त्वरित सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। प्रशांत राजहंस हे व्यवसायाने वकील असून त्यांनी स्वतः आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्याने सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। अधिक तपास पोलीस करत आहेत।